हॅलो नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त अशी कोवळ्या दुधापासून बनवलेली मिठाई, एकदम टेस्टी जबरदस्त आणि स्वीट अशी डिश आज आपण इथे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी घेतलेलं आहे बघा गाईचं जे कोवळं दूध असतं ते मी इथे घेतलेलं आहे। साधारणतः एक 500 ग्रॅम दूध आहे। ते मी एका कुकरच्या भांड्यात घेतलेलं आहे बघा आधीच। आता येथे आपण एक कुकर घेणार आहोत आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि आपण एक भांडं कुकरमध्ये ठेवून याच्या साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे बघा। मस्त असं झाकण पॅक लावून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे बघणार आहोत तूप लागणार आहे आपल्याला, साखर लागणार आहे, साधारणतः चवीनुसार घेतली तरी चालेल। इलायची पूड आहे, तुम्हाला कितपत गोड आवडतं इतपत पण जास्तही घ्यायची नाही। इथे तोपर्यंत आपले शिट्ट्याही झालेले बघा। मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। साईडने अशा प्रकारे त्याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही अशाच प्रकारे हे डब्यामध्येही कट करून घेऊ शकता किंवा एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, किंवा डब्यामध्ये याचे 4 असे कट मारून घ्यायचे आहेत चाकूनेच। अशा प्रकारे सैल करून घेतलं किंवा तशाही कट मारून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण आपण हा गोळा छान असा आपण इथे कट करून घेणार आहोत। एकदम मस्त असं झालेलं आहे, काही भांड्यातही चिकटलेलं आहे बघा अजून। आणि अशा प्रकारे आपण एक त्याचा पीस घेऊन मस्त असं किसणीला कट करून घ्यायचं आहे। छान असे त्याचे बघा पनीरसारखं किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व हे किसून घेतलेलं आहे बघा। आता मी इथे ठेवलेली आहे एक कढाई, त्यामध्ये सर्व हा किस घालून घ्यायचा आहे। साखरही घालून घ्यायची आहे बघा। एक साधारणतः पावशेर एक साखर असेल बघा। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं पाणी सुटणार आहे बघा त्याला, आता साखर टाकलेली आहे त्यामुळे छान असं मिश्रण हे पातळ होतं बघा। खूप असं पाणी सुटलेलं आहे त्याला। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत तूप, एक 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे। छान असं पुन्हा हलवून घ्यायचं आहे बघा। बऱ्यापैकी याला पाणी सुटलेलं आहे बघा। आणि आता आपण हे पूर्ण पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आहे बघा सर्व बाजूंनी। इलायची पूड घालणार आहोत। मस्त एक 4 ते 5 मिनिटात पूर्ण पाणी हे त्यातलं आटून जातं बघा। परफेक्ट असं आपले इथे मिश्रण हे रेडी झालेलं आहे। आता आपण हे एक 10-15 मिनिटं थंड करून घेणार आहोत। तोपर्यंत मी एका ताटाला इथं तूप लावून ठेवलेलं आहे बघा। आणि आता आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत। सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा। आणि छानपैकी त्याला असं पूर्ण साईडनी प्रेस करून दाबून घ्यायचं आहे। खूप मस्त झालेलं आहे बघा हे। आणि छान अशी आपली रवेदार बर्फी येथे आपली याची तयार होणार आहे बघा। मस्त अशा प्रकारे छानपैकी दाबून घ्यायचे आहे सर्व दाबा, जेणेकरून आपल्या वड्या हे छान पडल्या जातील। परफेक्ट मस्त बघा सर्व बाजूंनी। आणि मी हे एक 15 ते 20 मिनिटं फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे बघा पूर्ण थंड होण्यासाठी। थंड केलं की त्याच्या छान अशा वड्या पडतील बघा। आणि अशाच प्रकारे आपण सर्व त्याचे पीस करून घ्यायचे आहेत बघा। थोडं जड जातं हे पीस करायला। आणि बघा अशा प्रकारे आपण त्याचे पीस करून घेतलेले आहेत। आणि मस्त अशीच आपली बर्फी तयार आहे बघा। इथे तुम्ही बघत आहात एकदम छान अशी रवेदार बर्फी आपली इथे तयार झालेली आहेत। सर्वांनी रेसिपी पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।